मग ते ओबीसी पण नाही ना सहन करत. आणखीन काही दादा याच प्रकरणामध्ये उदय सामंत यांचा तुम्हाला फोन आला होता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर, त्यानंतर पुन्हा ते तुमच्याशी संपर्क साधतो बोलले होते, त्यानंतर संपर्क साधला का किंवा मग काय चालू आहे? त्यांच्या मोबाईलला बॅलन्स महिनाभर न उडणार आहे. उदय सामंत साहेब सारखे फोन चालू आहे आणि माझ्या मोबाईलला महिनाभर न उडायचं पॅकेज मारले मराठ्याने. त्याच्यामुळं माझ्याजवळ तर मोबाईलच नाही, त्यांजवळ फोन चालू आहे. काल बाबूकळेंचा फोन आला, त्याला काय नाही सांगितलं, सकाळी माझ्या हात राहिला, आता सांगतो. काल 4 बाऱ्या आला, परत दिवशी दिवसभर होता. एक बाबा आहे, त्या बाबाचं कीर्तन होत, सोडा म्हणले मग काळजी करा, काळजी काळजी नाही म्हणतात, काळजी काळजी करा म्हणले. मग ते तेवढी जा. बाबा सापडीत आला इथं, मी इथं नव्हतं, दवाखान्यात आला बाबा. बाबा मला बोलावं लागतं माझ्यासाठी. म्हणलं चूक दुरुस्त करीत असले तर बोलतो. ते म्हणले करणारे, बोललो चूक दुरुस्त करतो म्हणून. त्याला काय नाही केलं तर मी आहेच नाही कोणतीला. तेच म्हणले काळजी करू नका. आता व्यंगावर नाही बरं का, हा आता व्यंगावर बंद केले. सुरू होऊ शकतं 28च्या नंतर, मग तर गुडगुड होणार, टांगळा नांगडा होणार. आता तरी थोडं, आता शब्द दिल्याला पाळायचा असतो, मराठीवर संस्कार आहे. त्यांना एका शब्दानं दुखवणार नाही व्यंग, पण बाकीचं रद्द केलेलं याच्यात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. त्यांनी काल सांगितलं, परवा बी सांगितलं, परवा बी आलता वाटतं आहे ना, नाही परवा त्याच्या आधी बी आलं. जेला मिसकार पडे म्हणलं मला बोलायचं तुम्हाला, चला होऊन दे काय व्हायचं द्या. आता लागलंय तर तुम्ही लावलंय, आम्ही नाही लावलोय. वाद तुम्ही लावलाय, म्या नाही लावला. आता निपटायचा तुम्हीच, मी काय बोललो नाही. पण काही काय असतं आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार, ते म्हणले आमच्यासाठी तरी मान ठेवा. म्हणलं दुरुस्त करत असले चूक तर बोलतो. ते म्हणले हो चूक दुरुस्त करायचं तो म्हणले, म्हणून बोला म्हणले. म्हणलं घ्या मग, म्हणलं रेडे का म्हणू आणि मग सुरुवात झाली. सगळं व्यवस्थित करतो म्हणले. चूक हाय हाय, कारण ते जात पडताळणी समितीनं निर्णय दिलेला आहे की व्हॅलिड करण्यात यावं म्हणून. त्यामुळं व्हॅलिड करता यावं हे निर्णय बदलता येत नाही म्हणे. आणि ज्यांचे व्हॅलिड केले त्यांचं रद्द नाही करता येत. त्यांनी सांगितलं चूक दुरुस्ती करेल, मी का नाव ठेवू? नाही नाव ठेवणार. बावनकुळे साहेब नाव ठेवणार नाही. चूक दुरुस्त केलं नाही केली, बाजार उठला म्हणून सांगायचं. हा नाही बाबाचं कशाच, बाबाच मागं लफडं लागलं तुमच्या पुन्हा ते बाबा म्हणून काय होम झाले वा, मग उगच गेलो तिथे आयला वैताग झाला. बरं बाबा बी एक नाही दोन येत. पहिल्या दिवशी एक बाबा आले, हा त्या बाबाचे बी मला मान ठेवावा लागला. काल एक आले, परवा एक आले, काल एक आले, दोन्हीचा मान ठेवावा लागला. ते बी दोन्हीकडे शब्द मात्र तेच होता, बोलतो पण दुरुस्त करत असले तर. आता भाजप 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेणार. सरकारला ते द्यायचं नाही, त्यांना माहिती आहे पक्का आरक्षण आहे. मराठा समाज याच्यातून आरक्षणात चाललाय. नोंदी मी शोधलेला नाही, शिंदे समिती राज्य सरकारनं गठीत केलेली तिने शोधलेल्या नोंदी आहेत. फारशी मोडी लिपी उर्दू आम्हाला लिहिता येत नाही. त्यांनी रेकॉर्ड शोधलाय हैदराबादला पण जाऊन आणि महाराष्ट्रात. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मला 58 लाखाचे पाहिजे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी नोंद सापडल्यावर अर्ज केले त्यांचे पण प्रमाणपत्र पाहिजे. ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत, व्हॅलिडिटी टाकले पण व्हॅलिडिटी देत नाहीये, त्या व्हॅलिडिटी पाहिजे. ज्यांनी अर्ज केलेत व्हॅलिडिटीला फक्त मी त्यांच्याबद्दलच बोलतो, नाही केल्यावर व्हॅलिडिटीची कुठून अर्ज नाही केल्यावर. समाजाच्या लोकांना चौथा मुद्दा, हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेले असतील ते प्रमाणपत्र द्यायला लावणार. ते काढलेले प्रमाणपत्र त्यानुसार कोणी व्हॅलिडिटी टाकेलं असलं तर ती व्हॅलिडिटी घेणार. तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार अर्जच केले नाही, प्रमाणपत्राचीच मागणी केलेली, तर मी प्रमाणपत्र कुठून द्या म्हणणार. एक
आणि जर प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार काढलेत आणि व्हॅलिडिटीला मात्र तुम्ही टाकलंय तर ते कसं देत नाही ते मी बघू. टाकलेलंच नसेल तर मी कसं द्या म्हणणार. हे झाले मुद्दे. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या संख्याप्रमाणे द्यायला लावणार. मुद्दा झाला 6वा. आता 7वा की कोल्हापूर, सातारा संस्थान, औंध, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियरचा GR काढून अंमलबजावणी लगेच करायला लावणार आहे. नंतर फंतर नाही. EWS, ACBCच्या आणि ESBCच्या ज्या पोरांच्या निवडी झाल्या त्यांनी अर्ज घेऊन अंतरवाली यायचंय. नाही आले तर पुढे जबाबदार मी नाही. ते सगळ्या पोरांना नियुक्त्या द्यायला लावणार. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्यापासूनचा कुठलाही विषय शिल्लक आता ठेवणार नाही कोणाचाच. त्या GR नुसार त्यांना सगळ्यांना घ्यायला लावणार आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना कर्ज वाटप झालंय त्यांना व्याज परतावे दिले नाही त्या सगळ्या पोरांनी यावं. कारण सरकारचं म्हणणं आहे व्याज परतावा थांबलेला नाही. मला दाखवू द्या सरकारला, सोक्ष करू द्या ना. ही आत्ता टाक म्हणजे पोरांचे गळे मोकळे होती. सारथी मार्फत कोणत्या योजना बंद केल्या आणि कोणत्या सुरू बंद केल्या तर सुरू आहे. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्तीचा काय विषय तेही पोरांना इथे येऊन सांगावं. मी जागावर सगळा तुकडा पाडून घेतो. अशा ज्या सगळ्या मागण्या आहेत. छत्रपती शिवरायांचा देशाच्या याच्यातून नकाशा हटवलाय. मग आमचं म्हणणं आहे तो कस का हटवला गेला. राज्यात केंद्रात तुम्ही आहे तो कस का बसत नाही पुन्हा. माझं याला जोडून पण म्हणणं आहे. म्हणजे हे मागण्याच्या व्यतिरिक्तपणे पण सत्याला धरून आहे. जर नसरापूर घटनेचा 2.5 महिन्यात निकाल लागू शकतो. लेख ही लेख असली पाहिजे, तिच्यात भेद नसला पाहिजे. मग मालेगावच्या लेखीचा तसाच का निर्णय न्याय लागला. संतोष देशमुखांचा न्याय तसा का नाही लागला. याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. अन्याय अत्याचार झालाय इथं तुमचं आणि आमचं. मागचे कोणी रे याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. ती भात जाऊ नये गोरगरीबा. संतोष देशमुखांची, महादेव मुंडेंची सुद्धा त्याच पद्धतीनं क्रूर हत्या झाली. त्याच पद्धतीनं झाली. नसरापूरच्या लेखीचं जे वय आहे तेच वय मालेगावच्या लेखीचं पण. तिथं कस का आणखीन फाशीच्या शिक्षापर्यंत निकाल जात नाही. नसरापूरच्या लेखीला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही सगळे मागे पण मालेगावचे सुद्धा लेखच आहे. हे धोरण काय हे नाही कळत. जाऊ द्या विषय भरकटू नाही. सत्य आहे ते बोलल्यावर खूप लागतं पण मी जातीच्या बाजूने आहे. मला याच्या बरोबर एक निकाल पाहिजे. बावनकुळेंनी शिरसाटणी प्रमाणपत्र रद्द केले कसं झालं असं. शिंदे मंत्र्याच्या हाताने असं काम का करायला लागले. ज्या शिंदेना एकनाथ भाई म्हणत होता आणि प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचे रद्द कसं काय व्हायला लागलं. बावनकुळ्या प्रमाणपत्र जर हस्तक्षेप करता येत नाही तर एंडोर्समेंट करून पत्र देतो कसा. ही मराठ्यांच्या नेत्याचा सरळ अपमान. तुमच्या नाकावर टिचून बावनकुळे जर प्रमाणपत्र रद्द करायच्या शिफारशी करीत असत, 1700 लोकांचं जर वाटोळं करीत असत तर ही मराठ्याच्या जेवढे महाविकास आघाडीत नेते आहेत ना यांचा सरळ अपमान. यांनी उद्यापासून वर मान करून चालू नये, खाली मान घालून चाला. आम्हीच त्यांना मराठ्यांचे लेकरं उचलणार आहेत, दुसरं कोणी नाही. तुमच्या शिंदेच्या ऑफिसमध्ये गपचीप येऊन कोण भेटत ते तुम्हाला कधीच उचलणार नाही. त्यांना तिकडून भाजपने सोडल्यामुळे इकडे गळ धरली त्यांनी. कारण यांना जवळ फडणवीस करत नाही. जे आहे तेच बोलणार. मग यांनी आता शिंदेचे पाय धरायला सुरुवात केली. गरज तर शिंदेच्या विरोधात पण ओकायचे, मराठ्यांना सुद्धा सोडायचं नाही. मराठ्यांच्या जितक्या खालपर्यंत जाता येईल, जितका काळजाला हात घालता येईल तितका घालायचा, पण शिंदेच्या ऑफिसमध्ये मात्र जाऊन बसायचं. कारण फडणवीसांनी यांची पुरी चालवळ केली.
यांची लेवल किती आहे. फडणवीसांनी जे ओबीसीचे नेते हाताखाली धरायचे ते धरून ठेवले. यांना पुन्हा पायरी आपली चढू द्यायची नाही. त्यांची पोत फडणवीसांनी पूर्ण ओळख केलेली. जे सत्य आहे तेच या ठिकाणाहून बोलतो. म्हणून त्यांनी दुसऱ्या वाटा चापायला सुरू केल्या. तर मग शिंदेची वाट सापडली. शिंदेना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही, कधीच मोठं होऊ दिलं नाही, कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजितदादांना आणि शिंदेना तळहातावर उचलले. मराठ्यांचे शत्रू यांच्या घरात आसरा कस काय घेते. मी त्याच वेळेस सांगितलं होतं, शिरसाटणी प्रमाणपत्र रद्द करू नका बरं का. 2 महिन्यापूर्वी सांगितलं. हे पहिल्यांदा मीडियात सांगताय मी. बावनकुळेंना सांगितलं होतं तुम्ही चूक करू नका. हे सगळं खरं आहे. खोटं असं तर फाडून टाका प्रमाणपत्र, नको मला. त्यांना लाडभाऊनी फोन केला बावनकुळेला की त्या मोडी लिपीच्या नोंदी रद्द करू नको बरं का. या टोळीचा आहे पडलीची आहे ती पुढे उद्ध्वस्त झाले. तर आता ते चांगला नेता कसा वाया जाईन हे काम करतात. बावनकुळे चांगला कसा संपवायचा हे पडलीच्या टोळीनं काम करायचं. शिंदेच्या ऑफिसमध्ये जे लोक गुळगुळ गप्पा मारतात तेच लोक बाकीच्यांना डाग लावण्यासाठी फिरते. बघा त्यांच्याकडे चाणक्यने ते पळलीच्या टोळीने शिकेलेले. त्या 2-3 जणा मराठी कधी हुशार होणार आहेत मला नाही. ते डाग लावायसाठी जवळ जाऊन उभा राहतात. मग ते येते फुटू. आणि त्यांनी ते बरोबर ठरवलेले. आणि ही डावळ केला फडणवीसांनी. ते म्हणले पुन्हा यांना जवळ करू नका. मग यांनी अजितदादा सापडायला सुरू केले. मग शिंदे साहेब सापडायला सुरू केले. मग बारामतीतच जाय याव कर त्याव कर. ही डाग लावायची पद्धत आहे. मी सांगितलं होतं लाडभाऊला की बावनकुळेंनी असं पत्र दिलंय. मला हे माहीत झालंय. तुम्ही ते पत्र पळलीच्या म्हणण्यावर आहे बरं का. राजकारणासाठी माझ्या लोकांचा बळी देऊ नका. त्या राजकारणी 2-4 रद्द केलं नाही पुरं वाटोळा होत्या. सांगता का तुम्ही. मी अंतर्वलीतून सांगतो बाकीच्या लोकांचं वाटोळ होणार नाही. गरीबाचं हे आम्ही देतो एक सारखं. काही घेणं नाही आम्हाला राजकारणात. काही घेणं नाही. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा नाही तर सुरू ठेवा. काही घेणं नाही. आज दही अंड्याच्या गावात 3,500 मराठी आहेत. त्यांचं वाटोळ होणार नाही का. सरकार आम्ही घेतं का. काढी लागून त्या राजकारणात काही देणं घेणं नाही मला. मी तराला का लागलोय त्याच्यामुळे बाकीच्या पोरांचं वाटोळ होणार. तुम्ही बोडखेंचं रद्द केलं. तिथले 600 लोक आहेत बोडखेंची. गरीबाला काही होणार नाही का. राजकारणात होते वाटलं. तेच बीडचा विषय माजलगावचा. बाकीच्यांना काही होणार नाही का. 1700 लोक आहेत तिथं त्या आंबोरे आडनावाचे. तिथंच ते काय नाव आहे त्याचं पुरण्याचं गौरचं पारवे वाटलं होती. बाकीच्या पारवेचं काय नाही होणार. नाही होणार. काहीच घेणं नाही मला म्हणतो राजकारणाचं. तर काय बोलू आणखी. काहीच देणं घेणं नाही मला राजकारणाचं. कोणा जर वाटलं राजकीय पत्र रद्द झालं मुंजारे पाटील करायला काय देणं घेणं नाही. माझ्या गरीबाच्या शिक्षणाचा नोकरीत वाटोळ होणार नाही की आम्ही एक तुमची नाही. मग घेऊ डावे बर. मी तुम्ही 5 मिनिटात म्हणले तरी शिरीष विषय आला म्हणून सांग. बैठक झाली. नेमकं काय निर्णय झाला. 29 सगळे जेवढे मराठ्यांचे अभ्यासक आले होते राज्यातून त्यांच्याशी चर्चा केली. हैदराबादच्या JR मध्ये काय बदल करायचा आणि सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे, औंध आणि बॉम्बे हा JR कसा काढायचा याच्यावर चर्चा झाली. SOP मध्ये काय बदल करायचा यावर चर्चा झाली. दादा या सगळ्या चर्चेमध्ये नेमकं काय निष्पन्न झाले चर्चेमध्ये नेमकं काय ठराव घेतले तुम्ही. काय साधक बाधक चर्चा. मग आता दुसरं काय सांगू. हैदराबाद गॅजेट मध्ये काय बदल करायचा कोणाच सांगा. साधक बाधक चर्चा झाली पण बाकीच्या विषयावर चांगली झाली. मागण्या काय करणार सरकार. मी का अभ्यासकाचा आहे यार. तुम्ही काय बुलबट लावली रे. गप्पा ठोकायला आले कर तुम्ही इकडं.
ए जाता येईना काय थांब ना बोलला का थांब ना मग बोला म्हणलं कुणी बोलत नाही नंतर बोलत आहे सुधारायला लागले. आता तुम्ही बोलले की शिंदेना यांनी मोठं होऊ दिलं नाही तर मग हे कोण देवेंद्र फडणवीस का? आणि दुसरं कोणी मग आडून काही शब्द नसतो भाऊ. देवेंद्र फडणवीस आडोंगी शब्द नसतो. भाजप माझा आडून शब्द कधीच नसतो. जे आहे ते क्लिअर असतंय. असं मी कधीच लपवत नाही. आणि ते काय तेच म्हणतात मग मी देईन नाव सांगून त्यांच्या मंत्र्याचे मग कापा कापा तेच म्हणतात मला असं असं आहे. मग मला खोटं ठरायला गेलं मला काय माहित. मग हे भाजप मधले मंत्री आमदार म्हणतात. शिवसेनेचे शिंदे साहेबाचे पण आमदार खासदार मंत्री म्हणतात. अजितदादाचे मंत्री आमदार खासदार म्हणतात. हा मी देईन नाव सांगून कापा कापा मग ते नाही म्हणल्यावर टिकू मी काय खोटं बोलतात. मला काय रे मागचे का बसा रे मागचे का बसा मला काय करायचं खोटं बोलून. मला त्यांच्या राजकारणाशी देणं घेणं नाही. मला मराठीशी देणं घेणं नाही. मराठ्यांचं त्यांनी सोयीचं करून द्यावं माझं काहीही म्हणणं नाही. मला राजकारण करायचं नाही. तुमच्या ढवळाढवळ करायची नाही. पण तुम्ही मराठ्यांचं प्रमाणपत्र घातलं की तुमचं ऐश्वर्य वैभव आम्ही घातलं. 29 तारखेच्या आंदोलनाची काय दिशा असणार आता जालन्यात की मुंबईत? तर तो घेऊन बोला आता बघ का सांगितलं दिशा सांगितली ना आंदोलनाची. ती अंतर्वाली तुम्ही तर मुंबईत आयला ती जरा संभ्रमच आहे. मराठीचे पोट्टे म्हणते मुंबई बैठकीपूर्वी पण काही जण म्हणत होते की मुंबईत आंदोलन करायचं. ऐकतच नाही तर. पण मी त्यांना एक सांगितलेलं आहे भाऊ मुंबईत गेलं तरी मी तुम्हाला देतो आणि इथं बसलो तरी देतो. तुम्हाला काय करायचं मी आंतरवालीत बसून मुंबईत बसून एका वाड्यात बसू. तुम्हाला काय आरक्षणाशी देणं घेणं शेवटचा निर्णय कधी बनवून पण तुम्ही? ते काही होऊ शकतो. कधी कधी शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. हा 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची. सूत्र मात्र पक्क आहे. सूत्र कुठं शोधायचे हा? कुठे शोधायचं आम्हाला सापडत नाही तुमचं सूत्र. आमच्या सूत्रात तुम्ही अशा टायमाला शोधा की बाग जर उचलली आणि ट्रकवर टेम्पो ठेवून मुंबईकडे निघाले मला सूत्र फिरली सूत्र मुंबईकडे निघाले वाटतं. असंच होण्याची दाट शक्यता आहे. आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो. आणि आम्ही आणि बरं आम्ही मुंबईला कमी जायचं मुंबईला कमी जायचं आम्ही मुंबई आमची नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नाही का वर्ष आमची नाही वर्ष आपली सगळ्याची. त्यात काय बंगला बंगला फडणवीस साहेब आपले महाराष्ट्र आपला मुंबई आपली वर्ष आपली सगळ्याची. मी त्यांच्या स्लॅपवर बसून कुशल करू शकतो. काय अडचण त्यांना त्यांची टाकी असेल पाण्याची वर मी बंद नाही करणार नळाचं पाणी. कमी पडत टाकीत पाणी भरू लागून देऊन ते पण डॉक्टर आहेत ना. डॉक्टर आहेत का काय तर घेतले काळी टूप घेतले तपाशी द्या मला काय झालं ताप कधी झाला का वाहडा का काय का काय हरकत. त्यांनी का सेवा करू नये गरीब मराठीची. त्यांना संधी आली ना आली का नाही संधी गरीब मराठ्यांची सेवा करायची. होय खोटं आहे का काय अडचण आहे. मुंबई आमची बघू द्या बरेच बैल बघत राहते शेअर मार्केटचे इमान जरा बघू द्या ना कोण कोण काय खातंय कोण कोणत्या गादीवर झोपवतो मंत्री बघू द्या ना कशा आहेत त्यांच्या खोल्या काय कोण बघितलं पाहिजे. उलट त्यांनी मोकळे केले पाहिजे बंगले परवा झोपा आजचे दिवस फक्त झाल्या उशाने होणार काय हरकत काय. उशा गाद्या त्यांच्याकडे वेगळे वेगळे वर बल्ब लावले असतात भाऊ इच्छितो अच्छा ते खाली वाकत येत झोंबत येत त्याला काय म्हणते नेऊ नका म्हणा. तुमच्या तांबे लोटे काही आणणार नाही पोरं बघू द्या ना काय अडचण काय गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण. काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा टोन होण्याची. कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली. कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही तुंबाची ताजी भातच गार नाही पक्क सूत्र आहे. सूत्र काहीही दिल्लीत सूत्र करू शकतो आणि चारही बाजू सूत्र बसायची वेळ याबारी. कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केलेला नाही. सुरतच्या कधीच फोन केलेला नाही. मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश भोपाळ ती नाही हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे आम्ही तिकून येतो. गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही. ते सुद्धा वडगीने याचा अंदाज आहे. काय नेऊ नका म्हणा. तुमच्या तांबे लोटे काही आणणार नाही पोरं बघू द्या ना काय अडचण काय गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण.
काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा टोन होण्याची. कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली. कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही, तुंबाची ताजी भातच गार नाही. पक्क सूत्र आहे. सूत्र काहीही दिल्लीत सूत्र करू शकतो आणि चारही बाजू सूत्र घुसायची येळ याबारी. कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केलेला नाही, सुरतच्या कधीच फोन केलेला नाही. मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे एक मध्य प्रदेश भोपाळ ती नाही, हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे आम्ही तिकून येतो. गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही, ते सुद्धा वडगीने याचा अंदाज आहे. काय होऊ शकतं त्याला काय, अन्याय अन्याय असतो. आणि एखादी जात जर अन्याय विरुद्ध चीड झाली ना, तो कधीच पक्षाला नेत्याला बाप मानत नाही, तो जातीलाच बाप मानतो. त्याला ओरिजिनल रक्ताच्या अवलग मराठी. फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं, मराठ्याला हलक्यात घेऊ नये आणि हल्ले फुल्ल्याच्या भानगडीत आता फडणवीसांनी पडू नये. एकदा आमच्या आईचे रक्त सांडले, आता आमच्या आया सुद्धा चपला काढत्यात. हो, आता त्या कुटण्यात पडू नये. किती मार्ग काढून लवकर गरिबाचं कल्याण करता येईल याच्यावर डोकं लावावं, ही आमची भावना आहे. तुम्हाला वाटत असेल बापरे आमच्या डोक्यात हवा गेली फेवा गेली, हवा मराठी इतके लोक टाकले, यांच्या डोक्यात एक हवा आहे बघा. आता मला दवाखान्यात जायचं एवढंच सांगतो, त्यांच्या डोक्यात हवा आहे. बहुमत हे आमचं कोणी काही करू शकत नाही. आणि दुसरा एक शब्द आहे, सत्य पुढं शानपण चलत नाही. मराठ्यांवरती आता वेळ आहे, मराठ्यांपुढं शानपण सत्याचं चलत नाही दाखवून द्यायची. या जगाने बघितलं पाहिजे मराठ्यांपुढे शानपण चलत नाही. मग बघूच बरं यांच्यात किती नळ्या आता भरलेल्या त्या बंदुकी नळ्या आणतात बघायला, नळ्या मागून लट केल्या आणि इकडं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दांडके रूमने काढल्या. भानगडीत पडू नका, मी धमकी नाही देत. तुम्ही आमच्या जीवारी वार केलाय, प्रमाणपत्र रद्द. तुम्ही जे करायला नको होतं ते वाटोळ करायचा अधिकार. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला आरक्षण नाही दिलं, आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं तर तुम्ही ते घालवायला निघाला, सुट्टी नाही. आणि सगळ्यांनी शांततेत कामाला लागा. आणि शेवटचा शब्द सांगतो, 29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार, आंतरवालीतच होणार, शांततेत होणार. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. आणि मला वाटतं आपण 27 तारखेला गोदापट्ट्याची बैठक लावून घ्यावं. आपल्याला स्वयंसेवक खूप लागणार आहेत. तुम्ही काय करा, गोदापट्ट्यातले सगळे लोक आपण आपल्या स्वयंसेवकाची यादी 27 तारखेला घेऊन या, याद्या करा स्वयंसेवकाच्या. कारण आपल्याला पाण्याचे टँकर, आता अँब्युलन्स, आमकं तमकं सगळं बघावं लागणार आहे. आपल्याला ग्राउंड गाड्या लावायला हे सगळे कुठाने करायचे, काम लय मोठं आहे. त्यामुळे ही बैठक होऊन कामाला पोरं लावा लागते. कारण गोदापट्ट्यात आपल्याला भाकरीची पण व्यवस्था करावी लागणार आहे. कारण लोक काही भेटून आंदोलनाला माघारी जाणार आहे, पण काही आकडा असा इथंच राहणार आहे, ती जाणारच नाहीये. नाही नाही नाही, पोरं माणसं हे बारीला वातावरण बिघडिलंय बावनकुळ्यांनी शिरसाट फडणवीसाच्या सांगण्यावर आणि शिंदेच्या सांगण्यावर. त्यामुळे मराठी खरं असल्यामुळे रद्द केल्यामुळे चौकाळे. खोट्यात मराठी कधीच पडत नाही, पण खऱ्यात मराठी माग सरकत नाही. कारण हे क्षत्रियाचं जातवान रक्त आहे, ते खोट्यात पडत नाही, खऱ्यात माग सरकत नाही, मैदानच गाजवत आहे. म्हणून लोक लय मुकामी राहणार आहेत गोदापट्ट्यातल्या आपल्या 123 गावाला. आणि त्याच्याही पेक्षा जास्त कोणाला जर इथं जेवणाची व्यवस्था करता आली करा, पैसे कोणाकडे देऊ नका. तुमच्याकडे एखादं येईल, मला तिकडे खर्च करायचा, गाड्या लावायच्या, मला जेव घालायचंय, टॉयलेट द्यायचा, टेंट द्यायचा आहे आणि अन्न छंत्र चालवायचे आहे. ते चंद्रन फंद्र काही नाही, ज्याला जेव घालायचंय, जेव अन्नदाता मराठा आहे, त्याने स्वतः कुठल्या कोणी पाठव, इथं काय लावायचं लाव, लोक जेवतेने जाते, तुलाही सुख मिळत, कुणी फाळका फुळका हाणणार नाही. इथं फाळक्याच्या हिशोबासाठी माझ्या विरोधात बोलायला लागले. हा, त्याच्यामुळं मला ते मी नंतर काढतो. 29 आंदोलन संपलं, सगळे पुरावे आलेत माझ्याकडे, कुणीकडून काय आणलंय, काय केलंय, सगळं सांगतो. कोणाचे टेंडर कुठे येतं काय, सगळं सांगतो. काय ठेवणार नाही, या जाती पुढे एक शब्द पट ठेवणार नाही. हा, एक सगळ्याच ओपन करतो, माझ्या जवळचे बी लांबचे बी. जर बदल केला ना, जागेत बदल होईल, सगळं सिद्ध करून देतो. आणि मग मराठी बी तुमच्याकडे बघणार आहे. कशाच्या जीवावर फडफड करीत होता, कोणत्या नेत्याचं ऐकून करीत होता, पळलीचं ऐकून याच्यात कोण आहे,
आणखी कोणाचं ऐकून कोण आहे? सगळे मंत्र्याचे बी नाव सांगतो, तुला कोणी बोलायला लावलं, काय केलं नाही ओपन केलं मग बोला मला. 29च्या नंतर मी दवाखान्यात कारण ऍडमिट झाल्यानंतर नीट झालो एकदा, चांगली मस्त प्रेस घेतो इथं त्याच विषयावर. क्लिअर पाहिजे, माणसाचा अर्थ क्लिअर असावा. आणि कोणत्याही मंत्र्याने सांगावं मी अमुक अमुकला काम देण्यासाठी फोन केला, कोणत्याही. नाही तर समोरच्या तरी सिद्ध येऊन दाखव, समोर येऊ जाती पुढं. जसं मी आता समन्वय अभ्यासक दाखवले, क्लिअर काम असतंय आपल्याकडं. आपण सामाजिक काम सोडून कोणचंही सांगत नाही सरकारला. सामाजिक नाही सांगायचं मग कोणतं सांगायचं? खेकडे घरात सांगू काय हे नाही. अरे ज्याचे त्याचे आयपाते, ज्याचे त्याचे कोवते, जेव जेव करतोय, करतोय का मराठीत मोठं व्हायचं नाही का? जेव त्याचं करतोय ज्याच्या त्याच्या पद्धतीने. माझा रोल काय हे माझ्यासाठी फक्त महत्वाचं. बाकी त्यांच्या रोल बद्दल मी बोलणार नाही. माझा रोल काय त्याच्यात. आज माणसाचं सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. जे दानशूर मराठा आहे, ज्यांना पाणी द्यायचं ते डायरेक्ट दानून टाक, कोणाच्या हातात देऊ नको. नाही धरी 1 लाख रुपये, धर 50,000, धरी 10,000 पाणी त्यांनी नेल्यावर तूच तुपला आणून टाक. तुला भाकर जेव घालायचे, बिस्किट पोटायचं तूच आणून टाक इथं कुठे चट खाते. तुला अन्न आणायचं, जेवण आणायचं तूच आपलं कर. तुला आमटी भाजी खाऊ घालायची तर इथं तू एक कडाय फेडाय पाठवून दी आणि तिथंच करून घाल. लोकांनी पैसे देऊ नका, मी आज नाही सांगत. आणि ज्यांनी दिले ना तू त्याचा उद्योग बघ, मी देश सांगितलेलं करू नको. मी दिल ते काय तू आधी कोण देश सांगितले, एकदम सोपं. मी कधीही कोणाला द्या म्हणत नाही. आणि ज्यांनी दिले ते बळ द्यायला लागलं, मी काय करू त्यांना? मराठा समाजाने समजून घ्या. आलो तर आता ठीक, आता पाड्याला नाही आलो, तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या. आंदोलन मात्र एकदम शांततेत होणार. चलो धन्यवाद. आता दादा सगळ्या खाली आठपाडीचा त्याचा पण तसंच. मला सांगा, मी जर 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर लाडभवनी त्यांनी विखे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही चूक केली की करू नका. त्यांनी बावनकुळेंनी कलेक्टरला फोन करून सांगितलं, हे सांगतो तुम्हाला की बाबा हे NIC वर्गीय प्रमाणपत्र दे. 3 दिवसांनी मला माहिती झालं लगेच. पुन्हा फोन आला, सांगितलं आम्हाला तर सन्मानावं लागतं, कारवाई अप्रमाणित झाली पाहिजे. मी लगेच मला कळलं की फोन लावला. म्हणलं लाड हो, मला कलेक्टर आता बोललेत, बावनकुळे बी बोलले ते करून देणार आहेत, पण 3 दिवसांनी फोन आला अप्रमाणित कारवाई झाली पाहिजे, ऐवतच झालं पाहिजे. पुन्हा दगा फटका होईल. ते म्हणले नाही हो असं नाही होणार. म्हणलं मी जे सत्य तेच सांगतोय. आणि तबा त्याच्यावर 1.5 महिन्याने हे पत्र रद्दच आहे. काय म्हणते त्याला डाऊन येतं काय? ही राजकीय दबावापोटी मराठ्यावर अन्याय करायला लागले. हेच मी उमरे मामाला मामाशिवाय बोललो नाही. त्यांचं काय नाही याच्यात. त्यांच्या पोराला मी सांगितलं होतं तुमची अशी तशी वडाचढ चालली, तुमचं राजकारण आमच्या मुळावर येईल. हे फोन करूनच सांगितलं. प्रत्यक्ष मी मुंबईत हॉस्पिटलला माझ्या पोराचं दुखत असून पोराचं सोडून मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही चूक करताना तर तुमच्या राजकीय वडाकडे तुमचा पारडा आहे म्हणून याची जिरवायला जाताना 3,500 मराठ्यात वाटलं होईल. खोटं असेल तर त्याचं वाटलं होते फाडून टाका. पण खरं असून जर तुम्ही असं करताल तर ही होईल. हेच शिरसाटला सांगितलं तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायचे आदेश दिले फोन करू. नाही होणार म्हणे, तुम्ही कम काळजी करता. केलंच ना. मग शिंदेची ही चाल कोणची नवीन? शिंदेची ही नवीन चाल कोणची? याच्यासाठी जीव लावला साहेब आम्ही तुम्हाला. का प्रेम करावं मराठा सोडून मी मंत्री आहोत? तुमची इच्छा आहे का मी पक्षावर नेत्यावर प्रेम करावं? का करू मी माझी जात उघड्यावर पाडू? आज कुठतरी आमच्या लेकरा बाळाला शिकायला लागले, कुठतरी नोकऱ्यात चालले, आता पुढे लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागले. मी पण नालायक होऊ आणि समाजात वाटलं करू एक मंत्र्याचं मित्रत्व ठेवायसाठी. आणि काय करू ते मित्रत्व जपून? मरताना सुखानं मरण का मी? समाजाच्या लेकराचा मोर्चा पाडून मेले सुखाने मरण का? मला नको ते नासके धंदे. मला समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या नेत्याजवळ सुद्धा बसायचा. समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या घाण घाण जातीला बोलणाऱ्या लोकांना थुकणार सुद्धा नाही, तोंडावर थुका सुद्धा व्हायला नाही घालणार याच्या पाहिजे. या संघ पाण्यात सोडूनच बोला.
इतक्या खालच्या थरापर्यंत मी आणखीन एकाही ओबीसीच्या गोरगरिबाला बोललो नाही, लोकांना नाही, माय माऊलीला नाही. इतक्या खाली बोलायला ही नीतिमत्ता यांची. पण आम्ही पण मराठी आहेत बा, सहन करायचं तर वरच करणार आहे. तुम्ही जर कोणत्या स्तराला बोलायला जाता त्यांच्या मांडीला लावून बसायचं का आम्ही? कोणतं रक्त खेळत आपल्यात? जे पार मी आतापर्यंत ओबीसीच्या एकाही गोरगरिबाला बोललो नाही, एकाही दुखवलं नाही, एका पण ना कोणाच्या मायमाऊलीला ना कोणाला. नेत्याला सोडा, मराठ्याच्या नाही, ओबीसीच्या नाही, सोडणार बी नाही, गरीबाला नाही. तुम्ही आता खालच्या स्तरावरचे हल्ले करणार बोलून? आम्ही एवढे सोपे येत आणि त्यांच्या मांडी लावून आम्ही बसणार? कोणतं रक्त आहे आमच्या अंगात? शक्य नाही आपल्याकडून. मी ह्या सगळे विषय 29 ऑगस्टला मार्गी काढणार आहे. माझ्या समाजाला माझी हात जोडून विनंती, जर दौऱ्यात माझं येणं झालं तर चांगलं, नाही झालं तर मानून घ्या. माझ्यावरची, माझ्या समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. माझ्यावरची, माझ्या समाजाच्या लेकरा बाळाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. गावागावात जा. आणि जर मी कोणत्या गावात आलो नाही किंवा गावात एखादा आपला काम करणारा समाजाचा कार्यकर्ता नाही आला, जिल्ह्याचा, तालुक्याचा, वाट बघू नका. आपण आपल्या घरोघरी जाऊन सांगा ही लढाई जिंकायची, मराठा हरू द्यायचा नाही. मराठ्यांचे नेते मात्र अपमान पचवायलेत, त्यांच्या नाकावर पिचून प्रमाणपत्र रद्द झालेत. काय मर्दानगी वाटते त्यांना मला नाही माहित, त्यांना कोणती मर्दानगी वाटते. पण आता ते करायले सण, ते मनुष्यकांना साधे म्हणून संपूर्ण एवढीच अपेक्षा होती. त्यांनी म्हणावं चूक केली. फडणवीसांचा उलटा शब्द आला, ओबीसीचा आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले. जातीवाद तुमच्यात वाढा काय फडणवीस बाळा? अरे आमच्या इकडच्या देवबाप्पा जर म्हणलं ना पाय पडू देवा, ते म्हणजे कल्याण. आणि तुम्ही काय ओबीसी नेता टार्गेट केला मग त्यात काय ओबीसी आलं? मग ते पुऱ्या महाराष्ट्रात आहे, पुऱ्या महाराष्ट्रात आहे. त्याच्यात ओबीसी म्हणून कुणबीने मतदान नाही केलं त्याला, मराठीने उगत मतदान नाही केलं. त्याच्यात बघितलं असतं तर कुणबीने मतदान नसतं केलं, ते मत निवडून आलं नसतं. म्हणजे फडणवीसांनी हे का नाही म्हणले, कशाला मराठी लेकर टार्गेट करतो रे, कशाला मराठीचा रोज सरकारच्या अंगावर घालतो? फडणवीस मला पाहिजे होतो त्यामुळे मी बदनाम व्हायला सरळ. मराठीत लोक म्हणले वार बादर म्हणले असते फडणवीस, खरंय ते बोलला. किती खोट्याचे पण पाठराखण करणार. आणि मी मराठी एवढी सोपी आहेत का? मग तुमच्यावर सगळ्याच रोष आहे. मग लोक वाटच बघत येत, जाऊन द्या नव्हतं सांगायचं सांगतो. लोक वाटच बघत, शेतकरी वाट बघतो यांचं कवाची बघायचं म्हणते. मुसलमान दलित म्हणते आता लयच बेजार करायला लागला. मायक्रो ओबीसी म्हणतो आम्हाला देणं घेणंच नाही बरं यांचं. बंजारा समाज म्हणतो वाटवं झालं. आदिवासीला तर निधीच सापडा 70 वर्षापासून त्यांचा पुढे सगळे चवताळलेले. शेतकरी सगळ्यात जास्त वैतागलाय. एखादी बार हसीना का कोणी होईल, ते हसीना का कोण होती कोणत्या कोणत्या अशी कप केले दांड्याने तिकडं आपल्या इकडे पळून आली. इमान लागणं तर वाटगेनेच आहे. लोकांपुढे शांतपण चालत नाही. मराठी पुढे शांतपण सत्तेचं नाही चालू शकत. नीट वागाव. माझं म्हणणं आहे, मला तुम्हाला आणखी नाही दोघाला बोलायचं नाही. फडणवीसला पण नाही, शिंदेना पण नाही. सुख दुरुस्त करा. तुमचे आमचे संबंध पहिल्यासारखे प्रेमाचे. काय पाहिजे आणखी? नाही केले मी नसतो ऐकत कोणाला. मी कोणाला मोजित नाही, हो दे काय व्हायचं. तुम्ही जर मराठीच्या मुळे रोखता, मी नाही सहन करू शकत. आणि ते झालंय. इतकं वाईट काम केलं ना, खूप अपराध केला यांनी, लय पाप केलंय मोठं मराठीच्या लेकरात वाटलं करून, लय मोठं. मराठी आता गप बसू नका घराघरात. नसता तुमचं जगणं मुश्किल होईल. महाग आहे, महाग माझं काहीच नाही. लोकांच्या गाड्यात बसवतोय मी आणखी ना गाडीचा टप्पा चालू आहे. माझ्या बाबा इकडून आणले इकडून आणले, मला काय कुठून आणली तो आहे का बापा? तो आहे का नवऱ्याने पैसे दिले त्या गाडीवाल्याला? त्याने आणली, बसलो हिंडलो, आलो इकडून तिकडून हिंडून. अरे मला मारता तरी कमीत कमी बसून दे ना मराठ्याच्या गाड्या येते. बसवून जाईल मरून मी, बसून देता खरी. तुम्ही आयुष्यात समाजाला काही दिलं नाही. मी समाजाला माझ्यावर प्रेम करतो. समाज तुम्ही तसले नेते झाला, ज्या मागण्या करायच्या त्या करीनात. तुम्ही मराठ्याला विरोधच करता आरक्षण मिळू नये म्हणून.
तुम्ही तुमचं आरक्षण मागावं. ओबीसी आंदोलनात कधी उतरतो त्यांचं हिताच असल्या ते काय म्हणतात गरीबाच्या मराठ्याच्या लेकरात नोंदी सापडल्यात ना काय आहे ते यांचं ते फुकट भांडण लावा लागलेत म्हणते ते ओबीसीचे नेते झाले ते फुकट ओबीसीत मराठ्यात भांडण लावले मराठ्यात नोंदी सापड्यात दिलं पाहिजे त्यांना. ते म्हणते तो आपलं आंदोलन उभा करा ना आम्ही येतो ना ज्यांना नव्हते आले एसटीतून मागणी केली तर तो ठण आणि कुणीही मागणी करू द्या. बारामतीला केलं त्यांनी एकदा एसटी आरक्षण काय तुफान गर्दी होती. गरीब ओबीसीला धनगरांना वाटतं खरं असावं ते मागायला देऊ आपण फुकट ताकद वायाला घालायची मराठ्याच्या माग. बरं मराठ्याच्या माग ताकद वायाला घातली देऊ नका म्हणून तरी मराठ्याला मिळायला लागले. इतकं हुशार गाव खेळातलं ओबीसी तरी पण मराठ्याला मिळायला लागलं. का मिळायला लागलं त्यांच्या नोंदी आहे काय विरोध करून उगाच शत्रुत्व घ्यायचं नाराजी घ्यायची आपल्या आपल्यात कशामुळे नाराजी. इतका हुशार ओबीसी झाला खरंच नाहीये ना ते मराठ्यांना विकत भांडण घ्यायसाठी जायचं म्हणजे नोंदी नसल्या तर ठीक आहे आपण विरोध करू पण त्यांच्या नोंदी गॅजेट आहेत ते म्हणतात गॅजेट नोंदी द्या मराठीमध्ये देऊन टाका. हे गरीब ओबीसीचं सुद्धा म्हणणं आहे मराठ्यांच्या बद्दल कारण ते नियतीने साफ आहेत त्यांना माणुसकी कळते गरीब ओबीसी. पुढील जे आता JR काढायचे ते कसे काढायचे आणि तिसरा विषय घेऊ SOP काढली त्याच्यात काही बदल करायचे सांगा मी लिहून घेतो. मला अभ्यासकांना दिलेला शब्द मी पाळला की 16 तारखेला बोलवलंय या म्हणून जे आले त्यांचे बोला मला ताबडतोब ऍडमिट व्हायचं. उद्या तुम्हीच म्हणले असते ते ऍडमिट होते आम्हाला यायचं होतं म्हणजे कारण नाही ठेवले मी वाट नाही ठेवली नाही अभ्यासक आले तरी आम्हाला गरीबाला जसं पाहिजे तसं मी करूनच घेणार आहे 29 लाख आणि आले तरीही करून घेणार मी जागेवरच घेणार आहे. मी आता जागेवरच ठरवणार आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत आणि चलती ती जे फेर मला नाही माहित चुकलाय का बरोबर आलाय नोंदी इतक्या आहेत ना आणि चलती अभ्यासकांना विश्वासात घेऊन हे करून करून बराच वेळ गेला काही येतात काही नाही. मी माझ्या भूमिकेत चालणार आहे 29 ऑगस्ट गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत ह्या दी कशा द्यायचं तो बघ तिकडे SOP काढून तिकडे नको काढू